नमस्कार मंडळी, कसं काय? तर मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो होतो? लिपिड शिकलो होतो. तर आज आपण काय शिकणार आहे? विटॅमिन शिकणार आहे. काय शिकणार आहे आपण? विटॅमिन्स. म्हणजे ह्याचं नावातच आहे व्हायटल अमाइन्स. काय म्हणलं जातं याच्यात? व्हायटल अमाइन्स. म्हणजे हे काय जातात? हे जे व्हायटल अमाइन्स असतात हे काय जातात? ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. काय त्याच्यात? ऑर्गॅनिक काय त्याच्यात सबस्टन्स काय जातात? असले जातात. काय त्याच्यात? ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. आणि जे हे व्हायटल अमाइन्स असतात ते आपल्याला काय करावं लागतं? थ्रू डाएट घ्यावं लागतात. काय घ्यावं लागतं? थ्रू डाएट घ्यावं लागतं. हे काय जातं? इसेन्शियल असतात. आपल्याला आपली बॉडी स्वतःहून तयार काय करत नाही. याला काय जातं? थ्रू डाएटरी सोर्सेस असतात. अमाइन्स आता हे काय याच्यात दोन टाइप मध्ये असतात. एक म्हणजे काय याच्यात फॅट सोल्युबल असतात जातात आणि एक म्हणजे काय याच्यात वॉटर सोल्युबल असतात. एक म्हणजे काय याच्यात फॅट सोल्युबल विटॅमिन्स काय जातात असले जात असतात आणि एक काय याच्यात वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात. काय याच्यात वॉटर सोल्युबल काय याच्यात विटॅमिन्स काय जातात असले जात असतात. आता फॅट सोल्युबल जे विटॅमिन असले जात असतात. फॅट सोल्युबल विटॅमिन म्हणजे कोण असतात? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. आणि ह्यामध्ये विटॅमिन बी आणि ह्यामध्ये विटॅमिन सी. हे काय याच्यात व्हायटल अमाइन्स मध्ये फॅट सोल्युबल झाले, वॉटर सोल्युबल झाले. आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आज पार्टमध्ये आपण काय बघणार? फॅट सोल्युबल विटॅमिन कुठले काय याच्यात फॅट सोल्युबल विटॅमिन कुठले आणि ह्यांच्या आपल्या डाएटरी सोर्सेस किंवा आपल्या बॉडीमध्ये काय इफेक्ट असला त्यापासून. सोल्युबल विटॅमिन काय बघायचं आपण आज? फॅट सोल्युबल विटॅमिन. काय बघायचं आज? फॅट सोल्युबल विटॅमिन. तर मला सांगा बरं फॅट सोल्युबल विटॅमिन कुठले कुठले होते सर? तुम्ही म्हणले होते ए, डी बरोबर, त्यानंतर ई, त्यानंतर के. आता एक ध्यानात ठेवा, कुठल्याही विटॅमिनचा स्टडी करताना फक्त 5 पॉईंट ध्यानात ठेवायचे. काय करायचे? 5 पॉईंट. कधी पेपरमध्ये लिहिताना 5च पॉईंट काय करायचे? मानायचे. ह्याच 5 अभ्यास करायचा. सगळ्यात पहिल्यांदा जे विटॅमिन आहे त्या विटॅमिनचं काय याच्यात सायंटिफिक नेम काय? काय याच्यात त्या विटॅमिनचं सायंटिफिक नेम. त्या विटॅमिनचं सायंटिफिक नेम झालं तर त्यामध्ये असणारी केमिस्ट्री काय? काय त्यामध्ये असणारी काय जाते? केमिस्ट्री काय? केमिस्ट्रीच्या नंतर त्याचं काय त्याच्या फंक्शन्स, त्या गोष्टीचं काय त्याचं त्या विटॅमिनचं फंक्शन्स काय? तर फंक्शनच्या नंतर त्याचा सोर्स. मी काय म्हणलं याच्या विटॅमिन जे असले जातात ते आपल्या बॉडीमध्ये बनले जातात का नाही? तर ते आपल्याला काय करावं लागतं? थ्रू डाएट घ्यावं लागतं. बरोबर, थ्रू काय करावं लागतं? डाएट. मग त्या वेगवेगळ्या विटॅमिन्सच्या वेगवेगळ्या सोर्सेस मध्ये काय जातं? भेटले जातात. मग डाएटरी सोर्सेस काय असतात? डाएटरी काय बघायचे? सोर्सेस बघायचे. काय बघायचं असतात? डाएटरी सोर्सेस बघायचं. आणि ह्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर समजा विटॅमिनच भेटले नाही आपल्या बॉडीला तर काय होईल? काय होणार? म्हणजे डिफेक्ट काय होईल आपल्या बॉडीमध्ये? नाही भेटले वापस. चल मला विटॅमिन ए नाही भेटत, मला डी नाही भेटत, मला ए नाही, मला के नाही भेटत. मग त्याच्यावरती तुमच्या बॉडीवरती काय इफेक्ट होऊ शकतो? मग त्यामध्ये त्याची असणारी जी डेफिशियन्सी आहे त्या डेफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं ते बघायचं. काय व्हायचं असतात? डेफिशियन्सीमुळे काय होईल ते बघायचं असलं जात असत. आता ह्या सगळ्या 5 पॉईंट मध्ये हे पूर्ण ए, डी, ई, के काय करायचं आपण शिकायचं. आता विटॅमिन ए जर म्हणायला गेलं तर विटॅमिन ए ला सायंटिफिक नेम म्हणजे कॅरोटीन असं काय जातं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? त्याचा कॅरोटीन. आणि ह्याच्यामध्ये जे केमिस्ट्रिकल असलं जातं म्हणजे सायंटिफिकली म्हणजे केमिस्ट्रिकल म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये असतं. त्यामध्ये जे असतं त्यामध्ये असं रेटिनॉल असतं. काय तसं रेटिनॉल हा काय जाते ग्रुप असतो. रेटिनॉल म्हणजे अल्डिहाइड ग्रुप असतो. काय तसं एक अल्डिहाइड ग्रुप किंवा रेटिनॉल असतं किंवा काय तसं रेटिनॉल और रेटिनोइक ऍसिड काय असतात? और रेटिनोइक ऍसिड काय जातात असले जात असतात. हे झालं विटॅमिन ए चं सायंटिफिक नेम आणि केमिस्ट्री. आता सर फंक्शन्स. आता जे विटॅमिन ए असलं जातं ते मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला विजन साठी महत्वाचं असतं. कशासाठी याच्या महत्वाचं असलं जात असं? विजन. काय याच्या विजन साठी काय त्याच्या महत्वाचं काय जातं असलं जात असं विजन म्हणजे ज्याच्यातनं आपण काय त्याच्या ते आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्यासाठी महत्वाचं असतं. पण सर तुम्ही म्हणता हे विजन ए मध्ये विटॅमिन जे असतं ते विजन साठी वगैरे महत्वाचं असतं म्हणजे कसं असतं जरा सांगता का? तर आपण काय करू यामध्ये एवढे सगळं करू ह्याच्यामध्ये येणार वर्ल्ड्स विज्युअल सायकल असं म्हणलं जातं. काय याच्यात? वर्ल्ड्स विज्युअल सायकल. वर्ल्ड्स विज्युअल सायकल कशी असते ते बघूया आणि त्यातनं तुम्हाला समजेल की विटॅमिन ए कसा काम करतो आणि तुम्हाला याच्यात जे तुमचे रॉड सेल्स असतात ते तुम्हाला याच्यात कुठले कलर किंवा कसं काय दिसतं आपण ते बघूया. हे काय जातं? विजन साठी काय जातं? महत्वाचं काय जातं असलं जात असतात. आणि जे तुमच्या इपिथेलियल सेल्स असतात काय याच्यात? ग्रोथ ऑफ इपिथेलियल सेल्स. ग्रोथ अँड डिफरन्शिएशन. ग्रोथ अँड डिफरन्शिएशन ऑफ इपिथेलियल सेल्स. ऑफ इपिथेलियल सेल्स. त्यानंतर डायटरी सोर्सेस. सर मी ऐकलं की गाजर खावा. गाजर खूप महत्वाचं असतं आपल्या डोळ्यासाठी. तर हे का महत्वाचं असतं? कारण ह्याच्यामध्ये असं जातं प्रो विटॅमिन ए नावाचा सबस्टन्स. काय असं जातं? प्रो विटॅमिन ए. तो काय करतो? तुम्हाला कॅरोटीनला काय करतो? ऍक्टिव्हेट केलं जात असतात आणि त्या सेल्स काय बनवले जात असतात. तेवढ्यासाठी तुम्हाला गाजर म्हणलं जातं. काय जातं? कॅरेट असलं जातं. कॅरेट असतात किंवा तुम्ही काय करू शकता? तुम्ही मिल्क काय करू शकता? म्हणजे हे खाऊ शकता. एग वगैरे काय करू शकता? खाऊ शकता. एग असलं जात असतात. फिश काय जातं असलं जात असतात एक्सेट्रा. यातून तुम्हाला काय भेटू शकते? विटॅमिन ए भेटू शकतं. जर समजा आता लॉजिकच आहे मला सांगा
विटॅमिन एचं काय फंक्शन आहे की तुम्हाला डोळ्यामध्ये दिसलं जात असतं, विजन काय करते केलं जात असं, बाबा हे अशा गोष्टी मला दिसतात. तर समजा विटॅमिन ए नाही भेटलं तर काय आहे सर, म्हणजे विटॅमिन ए नाही भेटलं तर दिसणार नाही. दिसल्याला काय म्हणलं जातं, ब्लाइंडनेस. काय भेटलं जाईल, नाईट ब्लाइंडनेस. काय होऊन जाईल तुम्हाला, नाईट ब्लाइंडनेस. काय होऊन जाईल तुम्हाला, नाईट ब्लाइंडनेस. काय म्हणलं मी, नाईट ब्लाइंडनेस काय होऊन जाईल, तुम्हाला दिसणारच नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये असतं झेरोथॅल्मिया. काय होतं याच्यात, झेरोथॅल्मिया. झेरोथॅल्मिया म्हणजे काय, याच्यात जे तुमचे रॉड्स आणि जे कोन्स असले जात असतात ते काय केलं जातात, ड्राय पडले जातात. आपले जर्नली कसे असतात, वेट मध्ये असतात, पण झेरोथॅल्मियामुळे काय येतात, ते व्हाईट काय जाते, म्हणजे काय जातात, ड्राय पडले जाते. कसे पडले जातात, ड्राय पडले जात असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात वॉल्स युजर सायकल काय असते मी जरा सांगतो तुम्हाला. आता वॉल्स युजर सायकल मी काय म्हणलं तुम्हाला, याच्यात रोडोस्पिन नावाचा एक काय त्याचा सबस्टन्स असला जात असतो. काय असला जातो, रोडोस्पिन. हा रोडोस्पिन जो असला जात असतो ना, हा तुमच्या रॉड्स मध्ये प्रेझेंट असतो. कोणामध्ये प्रेझेंट असतो, रॉड्स मध्ये. आता हा काय करतो, रोडोस्पिन नावाचा जो सबस्टन्स असतो त्याच्यामध्ये काय पडले जातं, लाईट पडली जाते. काय पडली जाते, त्याच्यात लाईट. आणि ह्या लाईट मध्ये पडल्यानंतर हे कशामध्ये कन्वर्ट केलं जातं असं तर ऑफस्क्रीन मध्ये काय जातं, कन्वर्ट काय जाते, केलं जातं असं ऑफस्क्रीन मध्ये कन्वर्ट करतात. आणि ऑफस्क्रीन काय केलं जातं, तुला इम्पल्स काय केलं जातं, जनरेट केलं जातं. असं काय याच्यात डोळ्यामध्ये जे इम्पल्स असतं किंवा आपण जे सेन्सेशन म्हणतो ते तुझ्या याच्यात ऑल सीन्स काय याच्यात 11 सिस रेटिनाला काय जातं, याच्यात कन्वर्ट काय जाते, केलं जात असतात. आणि हे ते सिम्पल्स असतात ते तुझ्या याच्यात रॉड्स मध्ये पाठवले जात असतात आणि सांगितलं जातं की बाबा इथे इथं असं असं आहे, हे असं असं दिसतंय. अशी काय जाते, वॉल्स युजर सायकल काय जाते, असली जात असेल. आता विटॅमिन डी चा याच्याचा सायंटिफिक नेम जर बघायला गेलं तर कोलिओ कॅल्सिट्रॉल मध्ये जातं. काय म्हणलं जातं, कोलिओ कॅल्सिट्रॉल. कोलिओ कॅल्सिट्रॉल असं काय जातं, बोललं जात असं. आता त्याच्यामध्ये केमिस्ट्री मध्ये कसा विषय, ह्याच्यामध्ये काय व्हायचं असतं, 7 डिहायड्रॉक्सी कोलेस्ट्रॉल. हा काय जातो, एक इंटरमिजिएट प्रोडक्ट असतो कोलेस्ट्रॉलचा. कशाचा इंटरमिजिएट काय जातो, प्रोडक्ट असतो. हा काय जातो याच्यात कोलिओ कॅल्सिफ्रॉल मध्ये काय जातं, कोलिओ कॅल्सिट्रॉल मध्ये काय जातं, कन्वर्ट केला जातं इन द प्रेझेन्स ऑफ लाईट मध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ लाईट. आणि ह्यातून काय केलं जातं, असं कोलिओ कॅल्सिट्रॉल मध्ये असतात. त्यामध्ये एक लिव्हर मध्ये एक एन्झाईम असतो. काय तसं लिव्हर मधला एक एन्झाईम असतो, तो काय करतो 25th पोझिशनला डिहायड्रॉक्सी आणून जोडतो आणि काय जातं, कोलिओ कॅल्सिफ्रॉल काय जातं, बनलं जातं. कोलिओ कॅल्सिट्रॉल काय जातं, बनलं जात असतात. आणि ह्यामध्ये परत लिव्हरच्या नंतर किडनी मध्ये जातं. किडनी मध्ये काय त्याचा एन्झाईम असला जात असतं, ते एन्झाईम आणलं जात असतं 125 डायहायड्रॉक्सी. काय म्हणलं याच्यासाठी, डायहायड्रॉक्सी कोलिओ कॅल्सिट्रॉल. काय त्याच्यात, कोलिओ कॅल्सिट्रॉल काय जातं, याच्यासाठी बनलं जात असं. आणि ह्यानंतर शेवटी कॅल्सिट्रॉल म्हणतात. ह्यानंतर शेवटी काय म्हणलं जातं, याच्याचा कॅल्सिट्रॉल. आता कॅल्सिट्रॉल जे असतं हे सगळ्यात महत्वाचं काय, याच्याचं सबस्टन्स असलं जात असं. कारण कॅल्सिट्रॉल हाच असा एन्झाईम आहे की ते तुझ्यामध्ये काय झालं, याच्यात व्हिटॅमिन डी चं नॉर्मली फंक्शन काय असतं तर कॅल्शियम आणि फॉस्फेटचं काय जातं, मेंटेनन्स किंवा याच्याचं रिअब्झॉर्प्शन करणं. तर कॅल्सिट्रॉल हा एन्झाईम असला जात असतं. हे सगळ्यांना जातं सांगितलं जात असतं की कसं करायचं, म्हणजे सांगतो तुम्हाला. हा कॅल्सिट्रॉल असला जात असतो. हा कॅल्सिट्रॉल काय करतो, तुमच्या याच्या बोनला सांगितलं जात असतो. त्यानंतर इंटेस्टाईन मध्ये काय जातं, सांगितलं जात असतं. आणि तुमच्या याच्या किडनी असते, आणि काय तुमच्या असतं, किडनी. मग ह्यांना काय करतो, ह्यांना कॅल्शियम आणि फॉस्फेटचं रिअब्झॉर्प्शन करायसाठी काय जातो, हे सगळ्यांना काय जातं, सांगत असला जात असतो. म्हणजे सगळ्याला ऑर्डर देतो, इथं बोन मध्ये जाऊन, इंटेस्टाईन मध्ये जाऊन, किडनी मध्ये जाऊन सांगतो की चला तर रिअब्झॉर्प्शन करायला काय करा, सुरुवात करा. कशाचं, तर कॅल्शियमचं किंवा फॉस्फेटचं. हे जर काय झालं, व्हिटॅमिन डी चं फंक्शन झालं. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर फंक्शनच्या नंतर ह्याला फॅटी ऍसिड्स काय याच्यासाठी, ह्यामध्ये सोर्सेस काय म्हणलं मी, ह्याच्यामध्ये फॅटी ऍसिड्स असतात. काय याच्यात, फॅटी ऍसिड्स. ह्याच्यामध्ये सोर्सेस मध्ये काय याच्यात, फॅटी ऍसिड्स असतात. काय याच्यात, फॅटी ऍसिड्स किंवा मागा म्हणलेले एग्स. हे काय जातं ह्याच्यामध्ये, किंवा फिश. हे काय जातं, व्हिटॅमिन डी चे काय जातं, सोर्सेस असतात. आता मला सांगा सर, मी म्हणलं होतं व्हिटॅमिन ए चे जर डेफिशियन्सी जर झाली तर मला दिसणार नाही, मग आंधळापण होईल. ते व्हिटॅमिन डी चे काय फंक्शन होते पोराव, तर कॅल्शियमचं वगैरे ऍब्झॉर्प्शन. सर मग कॅल्शियमचं गरज कुठं असते, कॅल्शियमची गरज तुझं बोन कशाने बनलंय, कॅल्शियम पासून तर बनलंय. कॅल्शियमचं मोस्ट ऑफ द टाइम डिपॉझिशन आहे. हा सर, म्हणजे समजा ते कॅल्शियम जर नसेल तर तुला बोन फ्रॅक्चर्स म्हणजे रिकेट डिजीज काय म्हणलं जातं, रिकेट्स
त्याच्यासा रिकेट्स डिजीज काय जातं होऊ शकतो, म्हणजे बोन फ्रॅक्चर काय जातं केलं जातं सर, बोन फ्रॅक्चर काय जातं होऊ शकतो कशामुळे, तर डेफिशियन्सी ऑफ द कॅल्शियम. विटॅमिन ई ला याच्यासाठी काय म्हणलं जातं असं टोकोफ्रेनॉल म्हणलं जातं, काय याच्यासाठी टोकोफ्रेनॉल काय जातं याच्यासाठी म्हणलं जातं असं. आणि ह्यामध्ये याच्यासाठी सायंटिफिकली 6 हायड्रॉक्सी काय याच्यासाठी 6 हायड्रॉक्सी क्रोमिक काय त्याचा रिंग असते, काय जाते 6 हायड्रॉक्सी काय त्याचा क्रोमिक काय त्याचा रिंग काय जाते प्रेझेंट असते जात असेल. आता मी काय म्हणलं विटॅमिन ए चं मोस्ट ऑफ द टाइम फंक्शन काय जातं त्याच्यात, जे तुझे जर्मानियल इपिथिलियम्स असतात म्हणजे जी रिप्रोडक्टिव्हली जे ऑर्गन असतात ज्यामध्ये जे आपले काय जाते इपिथिलियमचे रेल असते, आपण काय म्हणतो जर्मानियल इपिथिलियम म्हणतो, काय म्हणतो आपण जर्मानियल इपिथिलियम म्हणतो. ते जर्मानियल इपिथिलियम असं जात असतात, ते जर्मानियल इपिथिलियमचं मेन फंक्शन किंवा त्याला मेंटेनन्स करायचं काम काय जातं हे काय जाते केलं जातं असं जातं. याचे भरपूर फंक्शन्स आहे. एक म्हणजे काय जायचं असतात इट प्रोटेक्ट काय जातं, इट प्रोटेक्ट परऑक्सिडेशन काय असतात, इट प्रोटेक्ट परऑक्सिडेशन ऑफ हिमोग्लोबिन. त्यानंतर काय केलं जातं असतात न्यूक्लिक ऍसिड सिंथेसिस काय असतात, न्यूक्लिक ऍसिड सिंथेसिस असतात. त्यानंतर मी काय म्हणलं त्याच्यात जर्मानियल इपिथिलियमचे मेंटेनन्स काय त्याच्यात, जर्मानियल इपिथिलियमचे काय त्याचा मेंटेनन्स काय जाते केलं जातं, काय त्याच्यात जर्मानियल इपिथिलियमचं काय त्याच्यात मेंटेनन्स काय जातं असलं जात असतात. त्यानंतर हेच त्यानंतर त्याच्यात इपिथिलियम सेल्स असतात त्याच्या ग्रोथ मध्ये पण काय केलं जातं, हेल्प काय जाते केलं जात असतं. ऑल्सो हेल्प इन सेल्युलर रेस्पिरेशन, हेल्प इन सेल्युलर रेस्पिरेशन, हेल्प इन सेल्युलर रेस्पिरेशन, हेल्प इन व्हॉट सेल्युलर रेस्पिरेशन. तुम्हाला एक प्रश्न विचारू का, मी म्हणलं होतं तुम्ही फंक्शन ऑफ फॉस्फोलिपिड मध्ये एक तुम्हाला सांगितलं होतं की एक फॉस्फोलिपिड आहे की तो काय करतो तर तुम्हाला सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे याच्या मायटोकॉन्ट्रिया जे असलं जातं त्या मायटोकॉन्ट्रियाच्या जे इसेन्शियल साठी काय जातं महत्वाचं असतं. त्या सबस्टन्सचं नाव सांगता का काय होतं सर म्हणजे काय तर फॉस्फोलिपिड मध्ये सर ह्याच्या अंडर येत होतं सर, ग्लिसरोफॉस्फोलिपिडच्या अंडर येत होतं आणि ग्लिसरोफॉस्फोलिपिड मध्येच काहीतरी कार्डिओ काहीतरी होतं, कार्डिओलिपिन. बरोबर काय होतं कार्डिओलिपिन. कार्डिओलिपिन काय असतं इसेन्शियल फॉर द मायटोकॉन्ड्रियल ऍक्शन असतात आणि ते कशासाठी हेल्प करत जात असत तर तुझ्या सेल्युलर रेस्पिरेशन साठी हेल्प काय जाते केलं जात असतं, ते पण तुझ्या सेल्युलर रेस्पिरेशन साठी काय जातं हेल्प काय जाते केलं जात असतं. हे काय झालं मी फंक्शन सांगितले. ओके ठीक आहे सर, समजा मी काय म्हणलं आतापर्यंत विटॅमिन ए चं फंक्शन झालं, जर डेफिशियन्सी जर झाली तर मला दिसणार नाही, मी म्हणजे आंधळा होईल म्हणजे नाईट ब्लाइंडनेस होईल, आणि जर मला विटॅमिन डी झालं तर माझे हाडं लवकर काय जाते फ्रॅक्चर होते. पण समजा जर सर मला विटॅमिन ई जर डेफिशियन्सी असेल तर काय होईल तर ह्याच्यामुळे तुला स्टेरिलिटी होऊ शकते, काय होऊ शकते स्टेरिलिटी काय जाते होऊ शकते, ह्यामुळे तुला काय होऊ शकते स्टेरिलिटी काय जाते होऊ शकते. विटॅमिन ई चे जर डेफिशियन्सी असेल तर यामुळे काय जातं त्या व्यक्तीला काय होते स्टेरिलिटी काय जाते होऊ शकते. विटॅमिनचे डायटरी सोर्सेस सांगितलं ना, अरे सॉरी ह्यामध्ये काय त्याच्यात व्हीट ग्रीन ऑइल काय त्याच्यात व्हीट जर्म ऑइल असं काय व्हीट जर्म ऑइल काय जातं ह्याच्यापासून काय जातं तुम्हाला विटॅमिन ई काय जातं भेटला जाऊ शकतात. आता विटॅमिन के चं सायंटिफिक नेम असतं दॅट इज नथिंग बट फायलोक्विनिन. काय म्हणलं जातं त्याला फायलोक्विनिन, काय म्हणलं जातं त्याच्यात फायलोक्विनिन काय जातं त्याच्यात बोललं जात असतं. आणि ह्यामध्ये केमिस्ट्री म्हणजे ह्याच्यामध्ये काय त्याच्यात सायंटिफिकली ह्यामध्ये नॅप्थोक्विनिन काय असलं जातं यामध्ये सॉरी नॅप्थोक्विनिन असं काय असं नॅप्थोक्विनिन काय जातं असलं जात असतात. आता ह्यामध्ये सर मला विटॅमिन के चा फंक्शन आता तुम्हाला सांगतो. विटॅमिन के चं फंक्शन मध्ये मेन काय जातं काम असतं हे ब्लड क्लॉटिंगचं काय जातं काम काय जातं केलं जात असतं, काय जातं ब्लड क्लॉटिंग असतं, काय जातं ब्लड क्लॉटिंग. म्हणजे ह्यामध्ये असं ब्लड क्लॉटिंग करायसाठी वेगवेगळे फॅक्टर असले जात असतात, जसं आपल्याकडे प्रोथ्रॉम्बिन झालं किंवा 9 फॅक्टर झाला 10 फॅक्टर झाला 11 12 असे जे फॅक्टर्स असले जात असतात ते फॅक्टरचं काम करणे म्हणजे ते फॅक्टर बनवणेचं काम काय जातं त्याच्यात विटॅमिन के चं काय जातं केलं जातं असं. म्हणजे प्रोथ्रॉम्बिन काय म्हणलं त्याच्यात प्रोथ्रॉम्बिन झाला किंवा 9 झाला किंवा 10 झाला किंवा 11 झाला हे जे असं जात असतात हे बनवायचं काम काय जातं हे ह्याचं केलं जातं. आता मला सांगा ह्याचा सोर्स ह्याच्यामध्ये काय जातं कॅबेज काय असलं जात असं कॅबेज काय असलं जात असं कॅबेज किंवा कोबी फ्लावर किंवा कोबी कॅबेज म्हणू शकता किंवा कोबी फ्लावर काय जाते केलं जात असं कोबी फ्लावर काय जातं असलं जात असं. आता डेफिशियन्सी जर समजा मला विटॅमिन के जर नसला काय म्हणलं मी विटॅमिन के जर नसला तर तुमचा ब्लड क्लॉटिंग टाइम काय म्हणलं मी तुमचा ब्लड क्लॉटिंग टाइम वाढेल का सर कमी होईल तर वाढेल, कारण की हे जर सबस्टन्स नाहीये तुझ्याकडे तर तुझा ब्लड क्लॉटिंग टाइम काय होईल नॉर्मल ब्लड टाइम पेक्षा काय होऊन जाईल तर वाढेल, काय होऊन जाईल वाढेल. चला आता मला लाईन सांगा विटॅमिन ए चं जर काय माझ्याकडे जर डेफिशियन्सी झाली तर मला नाईट ब्लाइंडनेस होईल बरोबर. जर विटॅमिन ई ची जर डेफिशियन्सी झाली तर मला स्टेरिलिटी होईल बरोबर.
विटॅमिन के ची जर डेफिशियन्सी झाली तर ब्लड क्लॉटिंग टाइम वाढेल, आणि विटॅमिन डी ची जर झाली तर मला काय जाते, फ्रॅक्चरचे चान्सेस बोनचे काय जातील, जास्त होऊन जातील. तर मी काय म्हणतोय, कुठलाही जर प्रश्न आला तर विटॅमिनचा कुठलाही जर आला तर हे 5 पॉईंट असतात, ह्या 5 पॉईंटच्या अंडरमध्येच काय करायला लागतं, हे सगळे विटॅमिन्स काय लिहावं लागत असतात. काही जर अडचण असेल तर मला कळवा. धन्यवाद.